इकडे भाजप आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधकांना शिवीगाळ केल्याचं समोर आलंय। शिवीगाळ करत कपडे काढून मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे। तर नांदेडच्या नायगाव मतदारसंघाचे आमदार आहेत। सहकारी सोसायटीच्या मुद्द्यावर बोलताना हा सगळा प्रकार घडलाय। शिवीगाळ करतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये। मला विचारल्याशिवाय कुठल्याही नियुक्त्या करायच्या नाही तशी धमकी त्यामधनं दिली आहे। मात्र पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। दरम्यान जिल्हा उपनिबंधक अशोक भिलारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। हे रेकॉर्डिंग करा, व्हायरल करा। नाही तसं भरली तसं नाही हो सर। नाही तुमची भरली साहेब, तुमची भरली। तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची। तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटल ते करायला लागलेत का? तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत। नाही तसं नाही सर। तुम्ही हे लाचेचे पैसे तुमच्या घालून घेणार आहेत का? नाही असं नाही सर होत। नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही? तुमच्या लेकरांच्या, तुमच्या भविष्याच्या तुम्हालाही पैसे पसणार नाही सर। मी आपल्याला भेटतो सर। नुकसान करून, शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे पणा करायला लागला, तुम्हाला पसणार नाही सर। राज्यमंत्री महोदयांनी पत्र दिलं, आता मंत्री गेली। तुम्ही फालतूपणा बोलू नका, मला पणा करू नका। मी आपल्याला भेटतो सर। काय अडचण घेतली तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही कुठल्या जातीचे, मला काही घेणे नाही। पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात। नाही सर, असं करताय। तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही असं नसतं सर। काढून कुत्र्यासारखं तुम्हाला मारण्यात येईल। होय, ती ऑडिओ क्लिप मी दिलेली आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी एका अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणं योग्य वाटत नाही। प्रकार म्हणजे नरसी सोसायटीच्या संदर्भात आहे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था। त्यावर आम्ही जे माननीय मंत्री महोदयाला जे निवेदन दिलेले त्याच्या अनुषंगाने कार्यवाही करीत नाही, तर त्यांना त्याचा राग असावा। परंतु माननीय आमदार महोदय चांगल्या स्वभावाचे, कदाचित ते कार्यकर्त्यांनी त्यांना दिला असावा। ती ऑडिओ क्लिप बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्हाला ते सगळं लक्षात येईल।